1970 साली स्थापन झालेली संस्था आहे. आणि आज आपण ज्या इमारतीमध्ये उभा आहोत या इमारतीचं उद्घाटन 19 जानेवारी 2000 साली आता 2014 साली राष्ट्रपती जे आहेत प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आपले इथं पॉली हाऊस आहे आपलं. जेरबेरा, कार्निशा, त्याच्यानंतर गुलाब. पॉली हाऊस मग ग्रीन हाऊस तुम्हाला दाखवत होते. त्याच्यानंतर रोपवाटिका आहे आपल्याकडे. रोपवाटिकेत चिकू, आंबा, डाळिंब, चिंच, आवळा, सीताफळ यासारखे सगळी कलमं आपण या ठिकाणी विकायला ठेवतो. त्याच्यानंतर आपल्या इकडे रेडिओ पण येईल. त्याच्यानंतर आपल्याकडे माती पाणी प्रयोगशाळा पण येईल. माती पाणी प्रयोगशाळा म्हणजे जसं आपण म्हणतो का लोकांनी पानं वनस्पतीचे आणतात आपण रोग निदान करतो आहे का नाही, तसं जमिनीतली माती जर त्याने आणली तर त्या मातीमध्ये काय कमी आहे, कोणतं अन्नद्रव्य कमी आहे आणि जमिनीत तुमच्या असणाऱ्या पिकाला तुम्ही काय घालायला पाहिजे आहे का नाही, ती इथं आपण या माती पाणी प्रयोगशाळेत आपण करतो. हा परिसर आहे आपण जे आलेलं आहे 110 एकराचा गेटवरून आलो तिथं त्यांची प्रतिष्ठित प्लॉट आहे. पहिलं असेल तर ठिबकवरती भात लागवड केली यांनी. म्हणजे आपण म्हणतो भाताला खूप पाणी लागतं आणि यांचं असं म्हणणं आहे का भाताला कमी पाणी लागतं. 3000 लिटर पाण्यामध्ये 1 क्विंटल भात निघतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रतिष्ठित काही आलं लावलेलं आहे, पहिल्यांदा हळद लावलेली आहे, काही सोयाबीन लावलेलं आहे तिथं. त्याच्यानंतर हे त्यांची मेन बिल्डिंग आहे, इथं ट्रेनिंग वगैरे चालतं. लॅब बनवलेली इथं एक ॲटोमॅटिक त्यांनी सगळं हे आहे पाणी देण्याचं ॲटोमॅटिक हे केलेलं आहे. म्हणजे कॉम्प्युटराईज सिस्टम इथं खतं वगैरे जे द्यायचे किंवा पाणी द्यायचं आपण बरेच वेळा काय होतं पिकाला पाणी द्यायच्या ऐवजी शेतालाच पाणी देतो. कॉम्प्युटरवरती का बटन दाबलं, प्लॉट क्रमांक दाबलं तर त्याच्यानुसारच फक्त खतं आणि पाणी वगैरे ह्या गोष्टी जातात. पुढे गेल्यानंतर त्यांचा डेअरी फार्म आहे. त्यांनी त्या वेगळं डेअरीतील दूध व्यवसाय वगैरे वेगवेगळ्या गायी वगैरे तिथे ठेवलेले. गायींच्या कानामध्ये अशी चिप वगैरे बसवलेली. त्या गायींचा 4 वाजले काय ऑटोमॅटिक गाई तिथे येऊन बसणं उभी राहणार आणि ते मशीन लावलं का दूध काढायचं वगैरे सिस्टम. कुक्कुटपालन केली त्यांनी. वन राजा म्हणून कुक्कुटपालन आहे कोंबडी आहे. ती कोंबडी जवळपास वर्षाला 160 ते 180 अंडी देते आणि कुडूप होत नाही ती कोंबडी. आणि तिचं जे कोंबडीचं वजन आहे सर्वसाधारण आपल्याकडे जे गावठी कोंबडी तिचं वजन 1 किलो ते 1.25 किलोपर्यंत जातं. पण त्या कोंबडीचं तेवढं वजन 2.5 ते 3 किलोपर्यंत वजन जातं. शेळीपालनमध्ये आफ्रिकन जातीची शेळी आहे गेलेली. तिचं जे बोकड आहे खास मांसासाठी हे विकसित केलेली शेळी आहे. त्याची बोकड वगैरे ती 2 पिल्लांना जन्म देते ती शेळी. आणि शेळी पाहिजेसाठी सदृढ आहे आणि ते बोकड वगैरे चांगला 15-16 किलोपर्यंत बोकड जातो आणि 300-400 किलोप्रमाणे विकला जातो. आणि ते दर म्हणून विकला जातो बाहेर याच्यासाठी शेळी लागवडीसाठी वगैरे तर 1700 रुपये किलोने ते बोकड देतात. ते तसं ॲग्री इकोटुरिझम त्यांनी चालू केलेलं आहे. शेतीच्या याच्या पर्यटन विकास कार्यक्रम, शेती पर्यटन विकास कार्यक्रम त्याचे टेंट वगैरे बसवलेले त्यांनी. त्या टेंटमध्ये पाहुणे वगैरे येतात आणि त्यांचं ते ठरलेलं चार्ज वगैरे